कौल जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि पलसाठी आमंत्रित केलाय ते म्हणजे नारपेळी संघाला. नारपेळी संघाकडून सलामीची जोडी रवाना झाली आहे ती म्हणजे नरेंद्र नरेंद्र मस्कर. तसेच नॉन स्टॅकेट वरती असणार फलंदाज कल्पेश. तसेच सांगली कोर्टातला मॅनंडरी पावसाचे षटक हाताळण्यासाठी येतोय तो नवीन सेवा संघाकडून मयूर घरात. तसेच नारपोळी संघाकडून पारदर्शकी येतोय. बॅक टू बॅक 3 षटकार घेतले तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल समीर तांडे लॅन्स कडून. पहिला चेंडू गोलंदाज तयार. सुंदर फटका लगावला जातो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. एक धावेच्या मर्यादेत संघाचं खातं उघडलं जात आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 या आकड्यावरती. मनीष बडेकर यांचा मोबाईल हरवला आहे. जर कोणाला सापडला तर त्याने स्टेजवर येऊन देऊन जायचं. जर तो कोणाला भेटला त्याला पारितोषिक देण्यात येईल. किरवली यस स्वेर चेंडूची सांगता होती. स्वेरच्या माध्यमातून एक धाव घेतली जाणार आणि स्वेर आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 चेंडूच्या हाती 2 या आकड्यावरती. स्टॅकेटवरती खेळणार फलंदाज कल्पेश मस्कर. त्याच्या समेत गोलंदाज मयूर. सुंदर फटका केसला गेलाय. चेंडू उंच गेलाय आणि हा चेंडू जातोय सीमारेषा पार फाय लेगच्या दिशेने आला. कणकणीत पहिला चौकार आणि या चौकाराच्या मर्यादेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 2 चेंडूच्या अंती 6 या आकड्यावरती. दोन जोडीचा खेळ संपला गेला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 6 या आकड्यावरती. तिसरा चेंडू स्वीकारणार गोलंदाज मयूर आणि त्याच्या समेत असणार फलंदाज कल्पेश. येत जाऊया मैदानाकडे. 2 चेंडूचा खेळ संपला गेला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 6 या आकड्यावरती. गोलंदाजीसाठी मायंडवे पावलेले षटक हाताळले गोलंदाज मयूर. तसेच नारपोली संघाकडून सलामीची जोडी रवाना झाली आहे ती म्हणजे कल्पेश आणि नरेंद्र. स्टॅकेटवरती खेळणार फलंदाज कल्पेश. याच्या पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला गेलाय कल्पेशच्या मार्फत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली बिनबाद 6 या आकड्यावरती. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खणून काढला चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. एक धाव कंप्लीट आणि 1 धावेच्या मर्यादेने धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचली 3 चेंडूच्या अंती 7 या आकड्यावरती. चालू असलेल्या सामन्यात पहिल्या फेरीतील चौथा सामना शेवटचा सामना असेल. नारपोली विपक्ष नवीन सेवा या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि पलटणीसाठी आमंत्रित केलं ते नारपोली संघाला. 3 चेंडूचा खेळ संपला गेला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली बिनबाद 7 या आकड्यावरती. सुंदर फटका
उत्कृष्टरित्या फटका केला जातो आणि चेंडू जातो बिडाव क्षेत्राच्या डोक्यावर लखन करीत त्याच्या बॅटमधून पहिला षटकार आणि या षटकाराच्या बदलीने संघाची धावसंख्या जम पोहोचते बिनबाद 13 या आकड्यावरती. चार चेंडूचा खेळ संपला गेला. थोडा मागला धरला जातो. गोलंदाज मयूर पहिल्या चेंडूचा विचार करायला गेला तर पहिल्या चेंडूवरती निर्धाव, त्यानंतर स्वेअरची सांगता, त्यानंतर चौकार, त्यानंतर परत एकदा सिंगल आणि त्यानंतर आलेला हा खटखटी षटकार आणि या षटकाराच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 चेंडूच्या अंती 13 या आकड्यावरती. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी असेल गोलंदाज मयूरचा, तसेच स्ट्रायकेट वरती असणार फलंदाज नरेंद्र. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पार आलेला बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि या षटकाराच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 चेंडूच्या अंती 19 या आकड्यावरती. यस, आपल्यासाठी पारितोषिक आहे नरेंद्र. आजरपर्यंत पारितोषिक असेल समीर तांडेल यांच्याकडून. बॅक टू बॅक 3 षटकार खेचले तर 2 षटकार आले. तिसऱ्या चेंडूत षटकार खेचला तर आजरपर्यंत पारितोषिक असेल समीर तांडेल यांच्याकडून. 5 चेंडूचा खेळ संपला गेला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली बिनबाद 19 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू पिक करणार गोलंदाज मयूर आणि त्याच्या समेत असणार फलंदाज नरेंद्र. आणि विकेटचा पतन. आता नरेंद्रच्या पारीचा अंत. पहिला आदरा बसला जातोय तो नारपळी संघाला षटक संपल्याची सांगता झाली आणि 1 षटकाच्या अंती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 1/19 या आकड्यावरती. हातनोळी संघ स्टेजशी संपर्क साधायचा आहे. हातनोळी संघाचा प्रतिनिधी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर थोडा मागडा ठरला गेला. गोलंदाज मयूर 19 धावा गरज करत 1 विकेटचं पतन केलं आणि आता सांघिक कोटातला दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय तो नवीन संघाकडून योगेश खरत, तसेच स्टॅकेट वरती असणार आता फलंदाज कल्पेश मस्कर. सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केला जातो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार, चेंडू उचलणार, फेक करणार, तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट आणि 1 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावरती. सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय आणि येत्या विकेटचा पतन. दुसरा आजरा बसला जातोय तो नारपोळी संघाला. 2 चेंडूचा खेळ संपला गेला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 2/20 या आकड्यावरती. आता जयेंद्रची जागा भरण्यासाठी तो डावच्या विकेटवरती आलेला नौका फलंदाज अभिषेक, तसेच उत्कृष्टरित्या गोलंदाजी साकारताना दिसतोय गोलंदाज योगेश. पहिला चेंडूचा विचार केला गेला तर 1 धाव, त्यानंतर विकेटचं पतन केलंय आणि 2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी असेल गोलंदाज योगेशचा आणि आता स्टॅकेट वरती असणार फलंदाज अभिषेक.
फुलटॉस चेंडू समाचार घेतला जातोय चेंडूला आणि चेंडू जातोय सीमारेषा पार आलेला कणकाने चौकार आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 2 विकेटच्या अंती 24 या आकड्यावरती. सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न पासला जातोय आणि इथे निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 4 चेंडूचा खेळ संपला गेल्याने संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावली ती 2/24 या आकड्यावरती. कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज योगेश. सुंदर फटका आणि हा चेंडू जातोय सीमारेषा पार आलेला कणकणी षटकार आणि या षटकाराच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 चेंडूच्या अंती 30 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा विचार करायला गेलं तर 5 चेंडूचा खेळ समाप्तीवरती आला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 या आकड्यावरती. गोलंदाज योगेश तयार, त्याच्या समेत असणार फलंदाज अभिषेक. 3 चेंडूचा खेळ 5 चेंडूचा खेळ संपला गेला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 30 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सुंदर फटका खेळला जातोय आणि चेंडू जातोय सीमारेखा पार आलेला पुन्हा एकदा चौकार आणि चौकाराच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 2 षटकांच्या अंती 34 या आकड्यावरती. त्यांचं थोडं स्पीडअप करायचं आहे. अजून आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. 2 षटकांचा खेळ संपला गेला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 2 विकेटच्या अंती 34 या आकड्यावरती. सांगली कोर्टातलं तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय तो नवीन सेवा या संघाकडून अनुज घरत. त्याच्या समेत असणार फलंदाज सलामीसाठी आलेला तो फलंदाज कल्पेश. स्ट्रायक वरती असणार तसेच नॉन स्ट्रायक वरती असणार फलंदाज अभिषेक. सुंदर गोलंदाजीची पेशकश, उत्कृष्टरित्या गोलंदाजी साकारताना दिसतोय गोलंदाज अनुज घरत. पहिला चेंडू निर्धारफेकी केलाय. 1 चेंडूचा खेळ संपला गेल्याने संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावली ती 34 या आकड्यावरती. स्टॅकेटवरती खेळतोय फलंदाज कल्पेश. पुन्हा एकदा सुंदररित्या गोलंदाजी आणि इथे 1 धाव घेण्याचा प्रयत्न आणि 1 धाव घेण्याचा सफल झाला आणि 1 धावेच्या मर्यादेने संघाची धावसंख्या पुढे सरकते 2 चेंडूच्या अंती 35 या आकड्यावरती. आता स्टॅकेटवरती असणार फलंदाज अभिषेक आणि त्याच्या समेत असणार गोलंदाज अनुज. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. समाचार घेता आला नाहीये फलंदाजाला आणि हा चेंडू निर्धाव येतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि 3 चेंडू समाप्तीवरती आल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 35 या आकड्यावरती. सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण फटका पासला जातो आणि चेंडू खाली षटरक्षक येणार, कुठली चुकी करत नाहीये आणि आता अभिषेकच्या पायरीचा अंत. तिसरा हजरा बसला जाधव तो नारपळी संघाला आणि 4 चेंडूचा खेळ संपला गेला. संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावली ती 3/35 या आकड्यावरती.
आणि आता अभिषेकची जागा पाडण्यासाठी आलाय तो नौका फलंदाज दिनेश पाटील. सुंदर गोलंदाजीची पेशकश, एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक धाव कंप्लीट. आणि एक धावेच्या मर्यादेने धावसंख्या पुढे सरकतीये, जाऊन पोहोचतीये ती 5 चेंडूच्या अंती 36 या आकड्यावरती. इकॉनॉमिकल गोलंदाजी पेशकश दिसून येते. अनुजच्या मार्फत 5 चेंडूपैकी केलेत, 2 धावा खर्च करत 1 विकेटचं पतन केलं गोलंदाज अनुजने. शेवटचा चेंडूपैकी करणार गोलंदाज अनुज आणि त्याच्या समेत असणार फलंदाज दिनेश पाटील. रिव्हर्स हाफ टाइम करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न बसला जातोय आणि इथे षटक संपल्याची सांगता झाली आहे आणि 3 षटकाच्या अंती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 36 या आकड्यावरती. तीन षटकांचा खेळ संपला गेला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 3 षटकांच्या अंती 36 या आकड्यावरती. सांघिक कोट्यातले चौथा आणि शेवटचा स्लॉग ओव्हर टाकण्यासाठी येतोय तो गोलंदाज भूषण, त्याच्या समेत असणार फलंदाज कल्पेश आणि नॉन स्ट्रायकेट वरती असणार फलंदाज दिनेश पाटील. सुंदररित्या गोलंदाजी साकारताना दिसला गोलंदाज अनुज, 2 धावा खर्च करत 1 विकेटचं पतन केलं. इकॉनॉमिकल गोलंदाजीची पेशकश दिसून आली. घेतले ना पैसे. सुंदर फटका आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. आलेला कणकणीत षटकार 9+6 अशा 7 धावा जोडल्या जातील धाव फलकामध्ये आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43 या आकड्यावरती. आणि पुढचा चेंडू अर्थातच फ्री हिट असेल. यश पहिल्या चेंडूवरती 9 आलाय. 9च्या मदतीने षटकार खेचलाय आणि 7 धावा सोडल्या जात आहेत. फ्रीचा चेंडू कोलवा टाप्याचा चेंडू होता, उत्कृष्टरित्या खणून काढला जातो चेंडूला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. 1 धाव कंप्लीट आणि 1च धावेत समाधानी मानावी लागते आणि 1 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 44 आकड्यावरती. आता स्ट्रायकरवरती असणार फलंदाज दिनेश पाटील, त्याच्या समेत गोलंदाज भूषण. सुंदर गोलंदाजी कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज आणि आत्महत्याच प्रवृत्त केलाय आता दिनेश पाटीलने. आणि दिनेश पाटीलच्या पारीचा अंत 4था आधार बसला जातोय नारपोली संघाला. 2 चेंडूचा खेळ संपला गेला आणि संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावली ती 44 या आकड्यावरती. दिनेश पाटीलची जागा भरण्यासाठी आलाय तो नौका फलंदाज प्रीतम. सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. थोडा फंबल दिसून आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 3 चेंडूच्या अंती 46 या आकड्यावरती.
सुंदर फटका केसला गेलाय फाईन आणि चेंडू जातोय स्क्वेअरच्या दिशेने आलेला कणकणीत चौकार आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते ती 4 चेंडूच्या अंती 50 या आकड्यावरती. पाचवा चेंडू गोलंदाज तयार फलंदाज अभिषेक आणि त्रिफळाचे पहिलीच्या डिस्ट्रॉय केलं जात आहे. आता अभिषेकला परतावं लागत आहे. 5वा झटका बसला जातो नारपळी संघाला. 5 चेंडूचा खेळ संपला गेला. संघाची धावसंख्या जम पोहोचली ती 5-50 या आकड्यावरती. कल्पेशच्या पारीचा अंत झालाय. सलामीसाठी आलेला फलंदाज परतलाय आणि आता त्याची जागा पाडण्यासाठी आलाय तो नौका फलंदाज नितेश. शेवटचा चेंडू असेल गोलंदाज भूषणचा आणि आता स्टॅकेटवरती असणार फलंदाज नितेश. 9 चेंडू 16 धावसंख्येची धुरंधर पारी खेळणारा कल्पेशच्या पारीचा अंत झालाय. उत्कृष्ट गोलंदाजी साकारताना दिसतोय गोलंदाज भूषण. पहिल्या चेंडूवरती थोडी एक 9 चेंडूपैकी केला त्यावरती षटकार आलाय पण त्यानंतर सुंदर कमबॅक दिसून येतोय गोलंदाजच्या मार्फत. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक संपल्याची सांगता झाली आणि 4 षटकांच्या आधी संघाची धावसंख्या जाऊन स्थिरावली ती 50 या आकड्यावरती. येणारे 24 चेंडू आणि 51 धावसंख्येची गरज असेल ती नवीन सेवा या संघाला. येत जाऊया मैदानाकडे. नागपूर संघ आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचे. सलामीची जोडी रवाना झाली ती नवीन सेवा संघाकडून. गुड्डू भोयर आणि जतीन मात्रे अशी सलामीची जोडी रवाना झाली आहे. चालू असलेला सामना पहिल्या फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना असेल. नागपूर विपक्ष नवीन सेवा. नागपूर संघाने प्रथमतः फलंदाजी करून 4 षटकाच्या 50 धावा ठोकवत आणि 51 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो नवीन सेवा संघाला.
नारपोळी संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. समीर वाडकर यांना विनंती असेल की नाणेफेकीचा कौल करायचा. सेकंड राऊंड मधली फर्स्ट मॅच किरवली विपक्ष दामणी या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. यात जाऊया मैदानाकडे. चालू असलेला सामना चौथ्या फेरीतील पहिल्या फेरीतील चौथा सामना नारपोळी विपक्ष नवीन सेवा आणि नारपोळी संघाने पहिल्या फेरीत 50 धावा गुणात 51 धावसंख्येचा लक्ष ठेवलाय. ते नवीन सेवा या संघाकडून नवीन सेवा संघाची सलामीची जोडी रवाना झाली ती म्हणजे जतीन आणि गुड्डू. तसेच मॅनेंडरी पावलेचे षटक हाताळण्यासाठी येतोय नारपोळी संघाकडून दिनेश पाटील. येणारे 24 चेंडू आणि 51 धावसंख्येची गरज असेल ती नवीन सेवा या संघाला. आणि पहिल्या चेंडू वरती अचूक फटका केला होता आणि इतर विकेटचा पतन केलाय. जतीनच्या पारीचा अंत पहिला हैदराबादला जातो तो नवीन सेवा संघाला. आता येणारे 23 चेंडू आणि 51 धावसंख्येची गरज असेल नवीन सेवा संघाला. कॅमेरा टॉस बॉक्सच्या दिशेने फिरवायचा आहे. टॉस होतो सेकंड राऊंड मधली फर्स्ट मॅच किरवली विपक्ष धामणी. यस सेकंड राऊंड मध्ये होणारी फर्स्ट मॅच किरवली विपक्ष धामणी. किरवली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते धामणी संघाला. जाऊया मैदानाकडे. पहिल्या चेंडूवरती विकेटचा प्रदान केला जतीनचा आणि आता त्याची जागा बाळगण्यासाठी गेलाय तो फलंदाज मयूर घरात. सुंदर फटका लगावला जातोय आणि फाईन लेगच्या दिशेने आलेला पहिला खणकानी षटकार आणि या षटकाराच्या मध्ये संघाचं खातं उघडलं जात आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 1 विकेटच्या अंती 6 या आकड्यावरती. सुंदर गोलंदाजीची पेशकश. षटकार खाल्ल्याला तर उत्कृष्टरित्या कमबॅक करून येतोय गोलंदाज दिनेश पाटीलच्या मार्फत. 3 चेंडूचा खेळ संपला गेला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 1 विकेटच्या आधी 6 या आकड्यावरती. 51 रनांचा पाठलाग करायचा आहे नवीन सभा या संघाला. सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न बसला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार कुठली चुकी करत नाहीये आणि ते दुसरा आधार बसला जातोय तो नवीन सेवा संघाला गुड्डूच्या मार्फत आणि 4 चेंडूचा खेळ संपला गेला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली
2 विकेटच्या अंती 6 या आकड्यावरती. आणि आता सेकंड डाऊनच्या विकेटवरती जातोय तो फलंदाज भूषण भोईर. विचार करायला गेलं तर 4 चेंडूचा खेळ संपला गेला, 2 विकेटचं पतन झालं आणि 6 धावा लागल्या गेल्या त्या स्कोर बोर्डवरती. येणारे आणि तसंच दोन्ही संघ पुढील होणारा सामना या 3 षटकाचा खेळवला आहे. या दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. खिरवली आणि धामणी या दोन्ही संघांनी नोंद घ्यायची की पुढील सामना 3 षटकांचा खेळवला जाईल. सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न होतात. चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार, चेंडू उचलणार ते करणार तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 चेंडूच्या अंती 7 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल गोलंदाज दिनेश पाटील, त्याच्या समेत असणार फलंदाज भूषण भोईर. सुंदर फटका खेळला जातोय. फायलेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार तत्पूर्वी हा चेंडू जातोय सीमारेखा पार आलेला कणकणीत चौकार आणि या चौकाराच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 1 षटकाच्या अंती 11 या आकड्यावरती. टीम मीटिंग नको आहे नाटपळी संघात, थोडं स्पीडअप करायचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 11 या आकड्यावरती. अजून येणारे 18 चेंडू आणि 40 धावसंख्येची गरज असेल ही नवीन सेवा या संघासाठी. तसंच सांगेगोड्यातलं दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय तो गोलंदाज भावेश मोरे आणि त्याचा समेत असणार फलंदाज मयूर. येणारे 18 चेंडू आणि 40 धावसंख्येची गरज. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर उत्कृष्टरित्या गोलंदाजी साकारताना दिसत होता गोलंदाज दिनेश पाटील, पण शेवटच्या चेंडूवरती चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावरती. भावेश मोरे गोलंदाज तयार, त्याच्या समेत असणार फलंदाज मयूर. सुंदर फटका लगावला जातोय. चेंडू जातोय सीमेरेषा लगत आणि आता मयूरच्या पारीचा सुद्धा अंत. दुसरा हादरा बसला जातोय तो नवीन सेवा या संघाला. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन केलंय. मयूरच्या पारीचा अंत केलाय गोलंदाज भावेशने. आता येणारे 17 चेंडू आणि 40 धावसंख्येची गरज असेल ती नवीन सेवा या संघाला. आता मयूरची जागा पडण्यासाठी गेलाय तो नौका फलंदाज अनुज घरात. येणारे 17 चेंडू आणि 40 धावसंख्येची गरज असेल ती नवीन सेवा या संघाला. उत्कृष्टरित्या गोलंदाजी साकारताना दिसतोय गोलंदाज भावेश. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर गोलंदाज दिनेश पाटील याने 1 षटक विकून 11 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 विकेटचं पतन केलं होतं.
यस दुसरा चेंडूपैकी करणार गोलंदाज भावेश तयार त्याच्या समेत असणार फलंदाज भूषण. सुंदररित्या गोलंदाजी आणि थोडी दिशा गोलंदाजी साकारताना दिसतोय गोलंदाज भावेश. स्वेर चेंडूची सांगता होते. स्वेरच्या मार्फत एक धाव घेतली जाणार आणि एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. कोणती आर्ग्युमेंट नकोय नारपोली संघ. पंचांचा निर्णय अंतिम असेल. यस स्वेर चेंडूची सांगता आणि स्वेरच्या मार्फत एक धाव घेतली जाणार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावरती. सुंदररित्या गोलंदाजी साकारताना दिसतोय. अपील तंत्राचा वापर केला जातोय. अपील तंत्र फेटाळली जाते. एक धाव घेतली जाते लेग बाईकच्या स्वरूपात आणि संघाची धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते ती 2 चेंडूच्या अंती 13 या आकड्यावरती. नागपूर संघ कोणती आर्ग्युमेंट नको. पंचांचा डिसिजन अंतिम राहील आणि मॅच स्पीडअप करायचे. पंच 2 चेंडूचा खेळ संपला गेला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती. निर्धाव चेंडूची सांगता होते. कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज भावेश. 3 चेंडूचा खेळ संपला गेला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2/13 या आकड्यावरती. 3/13 या आकड्यावरती. तीन चेंडूचा खेळ संपला गेला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 13 या आकड्यावरती. चौथा चेंडू गोलंदाज तयार त्याच्या समेत असतात फलंदाज अनुज. पुन्हा एकदा दिशायन गोलंदाजी. पुन्हा एकदा स्वेरचे सांगता आणि स्वेरच्या मार्फत एक धाव बोनस भेटली जाते आणि संघाची धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती. सुंदररित्या क्षेत्रक्षण दिसून येतंय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न एकच धावेत समाधानी मानावी लागते. एक धावेच्या मर्यादित धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावरती. चार चेंडूचा खेळ संपला गेला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 15 या आकड्यावरती. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज भावेशचा आणि आता स्टॅकेटवरती असणार फलंदाज भूषण भोईर. सुंदर फटका लगावला जातो स्क्वेअरच्या दिशेने. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. चेंडू उचलणार फेक करणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न एकच धावेत समाधानी मानावी लागते आणि एक धावेच्या मर्यादेने धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचलेली 5 चेंडूच्या अंती 16 या आकड्यावरती. भावेश गोलंदाजाने 5 चेंडूपैकी केलेत
अजून एक चेंडू बाकी असेल गोलंदाज धावेचा आणि त्याच्या समेत असणार फलंदाज अनुज आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 बाद 16 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू गोलंदाज तयार त्याच्या समेत फलंदाज अनुज. सुंदर गोलंदाजी आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता होते आणि षटक संपल्याची सांगता झाली आणि 2 षटकाच्या अंती संघाची धावसंख्या जाऊन स्थिरवलेली 16 या आकड्यावरती. आता येणारे 12 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज असेल ती नवीन सेवा या संघाला. तसेच आमचे किरोली गावचे अनिलजी बडेकर यांचं आगमन झालं यांनी आमच्या टँकर व्यवस्था केली. यांचं मनपूर्वक आभार मानतो. तसेच आमच्या स्पर्धेच्या मार्फत सहर्ष स्वागत. षटकाचा खेळ संपला गेलाय. नवीन सेवा या संघाची 2 षटकाच्या आधी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचण्याची 16 या आकड्यावरती येणारे 12 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज असेल ती नवीन सेवा या संघाला. तसेच सांगली कोटातला तिसरा आणि वैयक्तिक पायरी षटक हाताळण्यासाठी येतो तो गोलंदाज नितेश. तसेच टँकेवरती असणार फलंदाज भूषण गोविंद. येणारे 12 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज. चेंडू उत्कृष्टरित्या कडून काढला जातो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. एक धाव कंप्लीट. एक धावेच्या मर्यादेत धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. समीकरण बदलतोय. 11 येणारे 11 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज असेल ती नवीन सेवा या संघाला. तसेच टॅकेलवरती असणार आता फलंदाज अनुज गरज. सेवा या संघाला. सुंदर फटका खेचला गेलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार आलेला कणकणी षटकार आणि षटकाराच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 या आकड्यावरती. दोन चेंडूचा खेळ संपला गेला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 24 या आकड्यावरती. येणारे 10 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज असेल ती नवीन सेवा संघाला. षटकार खेचलाय अनुजच्या मार्फत. उत्कृष्ट फलंदाजी साकारताना दिसतोय. गोलंदाजी मार्फत सज्ज तो गोलंदाज नितेश. 2 चेंडूचा खेळ फिकी केलाय आणि 7
8 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि आता स्टॅकेट वरती असणार फलंदाज अनुज. सुंदर फटका घेतला जातो. फुलटा चेंडू होता. समाचार घेता आला नाहीये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. एक धाव कंप्लीट आणि एकच धावेत समाधानी मानावी लागते आणि एक धावेच्या मर्यादेने धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 25 या आकड्यावरती. तसेच आपल्या क्रिकेटसाठी चांगली परवानगी येते. जेरीमारी माता क्रिकेट संघ धामणी आयोजित 4 दिवस सामने आयोजित केलेत. पहिलं प्रथम पारितोषिक असेल 40,000 रोख रक्कम आणि भव्य दिव्य चषक. द्वितीय पारितोषिक 20,000 रुपये. तसेच तृतीय पारितोषिक 10 आणि चतुर्थ 10 आणि प्रवेश फी असेल किती 4,500. जर कोणाला नाव नोंदणी करायचं असेल तर धामणी संघाशी संपर्क साधायचा आहे. अंपायर डाऊटला रिव्ह्यू आहे. नालपल्ली संघ प्लेयर्सला रिव्ह्यू नाहीये. अंपायर डाऊटला रिव्ह्यू आहे. स्वेअर चेंडूची सांगताय. स्वेअर चेंडू वाईट दिला जाईल. वाईट +1 अशा 2 धावा जोडल्या जातील आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 या आकड्यावरती. येणारे 9 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज असेल ती नवीन सेवा या संघाला. गोलंदाजी मार्कवर सज्ज गोलंदाज आणि ते त्याच्या समेत असणार फलंदाज अनुज. सुंदर फटका खेळला जात आहे. प्रयत्न बसले जात आहेत आणि चेंडू खाली स्वतः गोलंदाज आणि विकेटचा पतन. अनुजच्या पारीचा अंत. बॅक टू पवन अनुज. आणि आता समीकरण बदललं जात आहे. येणारे 8 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज असेल ती नवीन सेवा या संघाला.
आणि आता आनंदची जागा पाहण्यासाठी घातोय तो नौका फलंदाज मनीष येणारे 8 चेंडू आणि 24 धावा संख्येची गरज असेल ती नवीन सेवा या संघाला स्टॅकेटवरती असणार फलंदाज भूषण भोईर त्याच्या समेत गोलंदाज नितेश. सुंदररित्या गोलंदाजी दिसून येते. कमबॅक करतोय गोलंदाज. विकेटचा पतन केल्यानंतर निर्धाव चेंडूफेकी करतोय. 5 चेंडूचा खेळ संपला गेलाय. अजून 1 चेंडूचा खेळ बाकी असेल गोलंदाज नितेशचा. येणारे 7 चेंडू आणि 24 धावा संख्येची गरज असणार ती नागपूर नवीन सेवा या संघाला. नागपूर टप्प्याचा चेंडू होता. समाचार घेता आला नाही फलंदाजाला. चेंडू खाली षटरक्षक येणार. 1 धाव कंप्लीट. एकच धावेत समाधानी मानावे लागते आणि 1 धावेच्या मर्यादेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते होती 28 आकड्यावरती. आता येणारे 7 चेंडू आणि 23 धावा संख्येची गरज असेल ती नवीन सेवा या संघाला. तीन षटकांच्या अटी धावसंख्या जाऊन पोहोचलेली 28 आकड्यावरती. येणारे 6 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज असेल ती नवीन सेवा या संघाला. सांघिक गोटाचा चौथा आणि शेवटचा स्लॉग ओव्हर टाकण्यासाठी येतो तो गोलंदाज निखिल. येणारे 7 चेंडू आणि 23 धावा संख्येची गरज असेल ती नवीन सेवा या संघाला स्टॅकेटवरती असणार फलंदाज भूषण भोईर. सुंदर फटका खेचला जातो. पहिला चेंडू जातोय सीमारेखा पार. आयला कणकणीत भूषणच्या बॅटमधून षटकार आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती होती 34 आकड्यावरती. आता येणारे 5 चेंडू आणि 17 धावा संख्येची गरज असेल ती नवीन सेवा या संघाला. येणारे 5 चेंडू आणि 13 धाव संख्येची गरज असणार भूषण फलंदाज तयार. सुंदर फटका खेचला जातो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि एकच धावेत समाधानी मानावे लागते. आता येणारे 4 चेंडू आणि 12 धावा संख्येत 16 धावा संख्येची गरज असेल ती नवे
नवीन सेवा संघाला येणारे 4 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. आता येणारे 4 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज असेल. नवीन सेवा या संघाला स्टॅकेलवरती असतात फलंदाज मनीष. सुंदर फटका घेतला जातो. मणीच्या मार्फत चेंडू उंच गेला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार, कोणती चुकी करत नाही दिनेश पाटील आणि इथे विकेटचं पतन. आता समीकरण बदलला. येणारे 3 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. तसेच आमचे किरवली गावचे ग्रामस्थ किरणजी दळवी यांचं आगमन झालं. यांना स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायची विनंती करतोय. स्वेरची सांगता होते. आता येणारे 3 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज असेल ती नवीन सेवा या संघाला. सुंदररित्या गोलंदाजी साकारताना दिसतोय आणि इथे विजयाचे दरवाजे उघडे करतोय गोलंदाज निखिल. 4 चेंडूचा खेळ संपला गेला. येणारे 2 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज असेल ती नवीन सेवा या संघाला. आणि आता भूषणच्या टाळीचा सुद्धा अंत. अजून एक आद्रा बसला जातोय तर नवीन सेवा या संघाला आता समीकरण बदला येणारा 1 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. उत्कृष्टरित्या गोलंदाजी साकारताना दिसतोय गोलंदाज निखिल. पहिल्या चेंडूवरती षटकार काढल्यानंतर उत्कृष्टरित्या कमबॅक दिसून आलं गोलंदाज निखिलच्या मार्फत. आणि इथे विजय होतोय तो नारपोली संघ. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन आणि पराजय झालेल्या संघाचे कोडगोड कौतुक.